नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप देशमुख, कृषी पर्यवेक्षक घनसावंगी। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या 3 जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळपिकाचे क्षेत्र 40,886 हेक्टर आहे। या एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील फळपिकातील संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत इसारवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे बहुउद्देशीय सिट्रस इस्टेट या प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाचे सभासद होण्यासाठी कृषी विभागामार्फत सध्या मोसंबी उत्पादक असणारा शेतकरी वर्ग व भविष्यामध्ये मोसंबी लावू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांनी याचे सभासद व्हावे यासाठी विनम्र आवाहन करण्यात येत आहे। या प्रकल्पाचे सभासद होण्यासाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय असो, त्यासोबतच क्षेत्रीय पातळीवर काम करणारे कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक यांना संपर्क करून त्यांच्याकडे सभासद नोंदणी अर्ज व सोबतच सभासद नोंदणी शुल्क म्हणजेच 1,000 रुपये फी शेतकऱ्यांनी देणे गरजेचे आहे। आता आपण म्हणाल की या प्रकल्पाचे आम्ही सभासद झालो, 1,000 रुपये आम्ही वर्गणी सुद्धा भरली, मग आम्हाला या प्रकल्पातून काय भेटेल, हा शेतकऱ्यांचा साहजिकच प्रश्न आहे। तर या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पुरवण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजे कीड व रोग मुक्त उच्च दर्जाची सुधारित कलमे। आता आपण पाहतोय की मागच्या 1-2 वर्षामध्ये मोसंबी या फळपिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होण्याचं कारण म्हणजे मोसंबी पिकासाठी फळगळ ही जी शेतकऱ्यासमोर जी समस्या उभी राहिली, त्यातून शेतकरी म्हणावा तसा सावरला नाही। मग शेतकऱ्यांनी पर्याय निवडला की हातातोंडाशी आलेल्या बागा किंवा 8-10 वर्षाच्या बागा सुद्धा शेतकरी काढत आहे। या संकटाचे एक कारण हे सुद्धा आहे की आपण जी फळबाग लावली त्या फळबागेचे जे कलम रोप आहे ते त्यावेळेस कीड व रोगमुक्त किंवा उच्च दर्जाचे होते का? ज्यावेळेस शेतकऱ्याला फळबाग लागवड करायची असती त्यावेळेस त्यासमोर अनंत अडचणी असतात, हे आम्ही जाणतो। त्यातूनच तो शेतकरी नजीकच्या ठिकाणावरून किंवा ओळखीच्या ठिकाणावरून किंवा पाहुण्याची आहे किंवा मित्रांनी सांगितली म्हणून त्या नर्सरीतून रोप आणतो आणि लागवड करतो आणि नंतर मग येणाऱ्या अडचणी आपण म्हणाव्या तशा सोडवू शकत नाही। त्यासाठीच शेतकऱ्यांना कीड व रोगमुक्त उच्च दर्जाची सुधारित कलमे या ठिकाणी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिली जातील। त्यासोबतच उच्च तंत्रज्ञानावरती आधारित शेतकऱ्यांना प्रशिक्षण या ठिकाणी मिळू शकेल। त्याचबरोबर माती पाणी परीक्षण हे तर आपण सर्वजण जाणताच, पण त्यासोबतच ऊती आणि पाने यांचे परीक्षण सुद्धा केले जाईल। तुम्ही म्हणाल आता ऊती आणि पाने परीक्षण म्हणजे काय, तर त्याला आपण सर्वांना माहित असणारे टर्म म्हणजे आपण केळी या पिकामध्ये पाहतो की आपण टिश्यू कल्चरचे रोप वापरतो। टिश्यू कल्चर म्हणजे त्या झाडाच्या एका छोट्याशा भागापासून पूर्ण रोपाची निर्मिती लॅबमध्ये केली जाते। त्याच तंत्रज्ञानाच्याच माध्यमातून म्हणजेच सुधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण झाडाच्या पानाचे किंवा देठाचे प्रयोगशाळेत जर परीक्षण केले तर आपणाला त्या पूर्ण झाडामध्ये काय गरजेचे आहे किंवा त्या झाडाला काय गरजेचे आहे, त्या झाडामध्ये कशामुळे उत्पादनक्षम होण्यास अडचणी येत आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो। आज जर आपण पाहिलं तर अशी तपासणी करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 7,000 ते 8,000 रुपये फी आकारली जाते। तेच अतिशय कमी रकमेमध्ये आणि गुणवत्तापूर्ण परीक्षण सुविधा आपल्याला या सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते। त्यासोबतच अवजार बँक अंतर्गत पीक संरक्षण व काढणीोत्तर व्यवस्थापन सुविधा, तसेच शेतकऱ्याला या मोसंबी पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध प्रकारच्या निविष्ठा लागतात। तो शेतकरी विविध ठिकाणावरून घेतो, त्याला त्या कमी अधिक किमतीमध्ये मिळतात। शेवटी गुणवत्तेचा सुद्धा प्रश्न आणि विश्वासार्हतेचा प्रश्न सुद्धा आहेच। हे सर्व टाळण्यासाठी याच प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व माफक दरामध्ये कृषी निविष्ठांची विक्री करण्यात येईल। तसेच शेतकऱ्यांना गरजेचे असणारे अभ्यास दौरे व शेतकरी भेटीचे सुद्धा आयोजन करण्यात येईल। तर पुन्हा एकदा मी शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करतो की इसारवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे ज्या बहुउद्देशीय सिट्रस इस्टेट या प्रकल्पाची स्थापना झालेली आहे, या प्रकल्पासाठी आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सभासद नोंदणी करावी, आपणही करावी आणि आपल्या मित्रपरिवारालाही
याबद्दल माहिती सांगावी अशी विनंती मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय घनसांगवीच्या वतीने करतो. धन्यवाद.